दिल्लीतील स्फोटाचा पुलवामा कनेक्शन समोर. स्फोट झालेल्या हुंडाई i20 कारची अनेकदा खरेदी विक्री. काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार. दिल्लीतील कार स्फोट प्रकरणी पुलवामात छापे. काश्मीरमधील अनेक ठिकाणी टाकण्यात आले छापे. पुलवामातून एका व्यक्तीला घेतलं ताब्यात. दिल्लीतल्या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ॲक्शन मोडमध्ये. आज घेणार उच्चस्तरीय बैठक. अधिकाऱ्यांशी करणार चर्चा. दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, नवी मुंबई, नागपुरातही सुरक्षा कडक. राज्यभरातील पोलीस हाय अलर्टवर. ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. दिल्ली स्फोटानंतर मुंबईतील सुरक्षेवर चर्चेची शक्यता. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. बैठकीत महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. महाविकास आघाडीची ही समन्वय बैठक. आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. अंजली दमानिया आज घेणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. मुंढवा जमीन प्रकरणातील पुरावे बावनकुळेंना देणार. बावनकुळे यांच्याकडे करणार कारवाईची मागणी. मुंबईतील 9 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत वॉर्ड आरक्षित होणार की कायम राहणार, माजी नगरसेवकांचं लक्ष. भाजपाच्या जिल्हा प्रभारींची आज बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली बैठक. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चेची शक्यता. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्यापासून अंतिम सुनावणी. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा याबाबत सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर. त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि खासदार हेमा मालिनी यांनी व्यक्त केली नाराजी. चुकीच्या बातम्यांविषयी पत्रकारांचे टोचले कान. धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरवणाऱ्या बातम्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचं श्रद्धांजलीपर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की. लोकप्रतिनिधींना होणाऱ्या ब्रीफिंगविषयी सवाल उपस्थित. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान. 20 जिल्ह्यात 122 जागांसाठी मतदान. राजकीय क्षेत्रामध्ये उत्सुकता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.